आपण कुठे गेस्ट बनून गेलो तर काही पॅरेंट्स तेवढ्या पुरतच मुलांना सांगत असतात बिहेव प्रॉपरली, व्हॉट आय टोल्ड यू. बाळपण कन्फ्युजन बघत असतं की आज यांना काय झालंय, कारण त्याच जागेवरती जर काही आगाऊ कार्टर राहिलं तर ते लगेच बोलतं, अरे मम्मी तुला आज काय झालंय ग. इंग्लिश बोलते. पण मराठी मीडियम मधून शिकलो तर आपल्याला आता जेव्हा आपलं करिअर स्टार्ट झालं आपल्याला किती प्रॉब्लेम येत आहेत किंवा आले इंग्लिशमुळे ते आपण सगळ्यांनीच अनुभवले आहेत. तेच आपल्या मुलांना येऊ नको म्हणून आपण आत्तापासून आपल्या मुलांना इंग्लिश, मुलं जेव्हा टीव्ही बघत आहात, मोबाईल बघत आहेत तेव्हा ते काय बघत आहेत यावर आपलं लक्ष असणं खूप गरजेचं आहे. हॅलो पॅरेंट्स, आजचा हा व्हिडिओ मी घेऊन आले स्पेशली ज्या पॅरेंट्सला वाटतं की आपल्या मुलांना आपण इंग्लिश शिकवायला हवं, इंग्लिश बोलायला शिकवायला हवं, पण ते कसं शिकवायचं त्याच टिप्स मी आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आले. कारण मी सुद्धा माझ्या मुलीला इंग्लिश याच टिप्स यूज करून शिकवलं आहे. मला खूप सारे इन्स्टाला, FBला आणि यूट्यूबला सुद्धा कॉमेंट येत असतात की मॅडम तुम्ही सुवानीला कशा पद्धतीने इंग्लिश शिकवत आहात किंवा कशा पद्धतीने शिकवलं. तर होच, आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या याच प्रश्नाचं उत्तर मी घेऊन आले आहे. आय होप तुम्ही एक्साइटेड असणार आजच्या व्हिडिओसाठी. पण त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा लागेल, कारण एक टिप्स खूपच महत्त्वाची आणि युजफुल असणार आहे. मुलांसाठी एक टिप्स गरजेच्या आहेत, एकही टिप्स मिस करून चालणार नाही. आणि हो, व्हिडिओच्या शेवटीमध्ये मी तुम्हाला खूप छान बुक्स सुद्धा सजेस्ट करणार आहे, ज्या बुक्सच्या मदतीनं तुम्ही तुमच्या मुलांची खूप सारी इंग्लिश बोलायची प्रॅक्टिस करून घेऊ शकता. आणि त्या बुक्समध्ये तुम्हाला त्याचा मराठी अर्थ माहिती असणं गरजेचं नाहीये, कारण समोर पिक्चर दिलेलं असतं. तर पिक्चर बघून आपण माहिती करू शकतो की अच्छा या ऍक्शनला इंग्लिशमध्ये हे म्हटलं जातं किंवा ह्या ऍक्शनच्या वेळेस हे सेंटेन्स आपण बोलू शकतो. तर एवढं इझी आहे. पण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कॉमेंटमध्ये नक्की कळवा. आणि हो, या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त फ्रेंड्स फॅमिलीमध्ये शेअर करा. चला तर मग सुरुवात करूया आपल्या मोस्ट इम्पॉर्टंट आणि फर्स्ट टिप्स पासून. सो फर्स्ट पॉइंट इज कीप द लँग्वेज सिम्पल. तर ती कशा पद्धतीने, हॅलो बेबी, हाऊ आर यू, व्हॉट आर यू डुईंग, कम हिअर, आर यू सॅड, आर यू हॅपी. तर या पद्धतीने म्हणजे एकदम सिंपल लँग्वेज विथ ऍक्शन आपण मुलांसोबत बोलायचं सुरुवात करायची आहे. म्हणजे जेणेकरून बिकॉज इंग्लिश इज नॉट देअर मदर टंग, सो मुलांना कन्फ्यूज न करता आपल्याला त्यांना व्यवस्थित शिकवायचंय. म्हणून त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, सिंपल लँग्वेज त्यांच्या समोर यूज करावी लागेल. सेकंड वन इज यूज शॉर्ट सेंटेन्सेस. जसे की आपण बोलत असतो इकडे ये तर आपण बोलायचं कम हिअर, तिकडे जा, गो देअर, तुझे खेळणे ठेव, पुट युअर टॉईज, कीप युअर टॉईज, टेक युअर टॉईज, म्हणजे तुझं खेळणे घे. व्हॉट डू यू वॉन्ट, तुला काय हवं आहे, तुला लपाछपी खेळायचंय का, डू यू वॉन्ट टू प्ले हाईड अँड सीक, पहिले मी टर्न देऊ का, पहिले मी जाऊ का, यू गो फर्स्ट ऑर मी. या पद्धतीने. पण फक्त आपल्यालाच बोलत नाही राहायचंय, आपल्याला मुलांना इंग्लिशमध्ये रिप्लाय द्यायचं सुद्धा शिकवायचंय. जसे की आपल्याला त्यांना विचारायचं असेल, मुलाला जर आपल्याला विचारायचं असेल तुला खेळायचंय की खायचंय, तर तुम्ही विचारू शकता डू यू वॉन्ट टू प्ले ऑर ईट. तर बाळ सांगेल आय वॉन्ट टू ईट किंवा आय वॉन्ट टू प्ले. या पद्धतीने त्याला सांगायचं की से इट इन इंग्लिश या पद्धती किंवा स्पीक इन इंग्लिश, येस ऑर नो. म्हणजे या पद्धतीने त्यांना इंग्लिशमध्ये रिप्लाय द्यायचं तुम्हाला शिकवायचंय. आणि हो, हे फक्त तुम्हाला ज्या मी टिप्स देते त्या फक्त तुम्हाला 1 दिवस 2 दिवस 3 दिवस करून सोडून द्यायच्या नाहीयेत. काही पॅरेंट्स काय करत असतात, 2 दिवस 3 दिवस शिकवत असतात आणि मग नंतर सोडत असतात. पण असं करून चालणार नाही. आपण कुठे गेस्ट बनून गेलो तर काही पॅरेंट्स तेवढ्या पुरतच मुलांना सांगत असतात बिहेव प्रॉपरली, व्हॉट आय टोल्ड यू. बाळपण कन्फ्युजन बघत असतं की आज यांना काय झालंय, कारण कधी न शिकवलेलं, कधी आपण मुलांसोबत इंग्लिश बोलत नाही, अचानकच पाहुण्यांसमोर आपण काहीतरी शो ऑफ करण्यासाठी मुलांसोबत इंग्लिश बोलत असतो. आणि हो, त्याच जागेवरती जर काही आगाऊ कार्टर राहिलं तर ते लगेच बोलतं, अरे मम्मी तुला आज काय झालंय ग. इंग्लिश बोलते. तेव्हाच पालकांची इंग्लिश आणि स्वतःची फजिती होत असते. सो असं नका करू. जर आपल्याला मुलांना सिरियसली इंग्लिश बोलायचं शिकवायचं आहे तर ते आपण त्यांना रोजच जे सेंटेन्स आणि हो सेम सेंटेन्स वापरा, म्हणजे तरच त्यांना त्यांच्या डोक्यावर ते रोज रोज ते ऐकतील, त्यांच्या कानावर ते पडतील, तेव्हाच ते बोलायलाही शिकतील.
तुम्हाला माहितच आहे आजच्या काळामध्ये मुलांना इंग्लिश शिकवणं किती गरजेचं आहे. आता मी तुम्हाला इथं इंग्लिशचं महत्त्व वेगळं मला सांगायला नको, कारण आजकाल सगळ्यांनाच माहिती आहे आपण मराठी मीडियम मधून शिकलो तर आपल्याला आता जेव्हा आपलं करिअर स्टार्ट झालं आपल्याला किती प्रॉब्लेम येत आहेत किंवा आले इंग्लिशमुळे ते आपण सगळ्यांनीच अनुभवले आहेत. तेच आपल्या मुलांना येऊ नको म्हणून आपण आत्तापासून आपल्या मुलांना इंग्लिश सोबत फॅमिलियर करणं, ॲटलिस्ट त्यांना सर्व्हायवल इंग्लिश तरी यायलाच हवं, हो की नाही. पण त्यासाठी आपल्याला एफर्ट्स करावे लागतील. ज्या मी टिप्स देते त्या तुम्ही नक्कीच मनापासून फॉलो करा. नक्कीच तुमच्या मुलांमध्ये तुम्हाला कॉन्फिडन्स बघायला भेटेल. टिप नंबर 3, स्पीक स्लोली अँड कीप पेशन्स. तर काय, मुलांसोबत एकदमच फ्लुएंटली किंवा एकदमच ॲक्सेंटमध्ये बोलायला जाऊ नका, एकदम हळुवारपणे बोला. मी आधीच सांगितलं त्यांची इंग्लिश ही मदर टंग नाही आहे, आपण त्यांना इंग्लिश ही ॲज अ सेकंड लँग्वेज शिकवत आहोत म्हणून आपल्याला थोडे पेशन्स पण ठेवावे लागतील, वाट बघावी लागेल. काही मुलांना कॅचअप करायला खूपच वेळ लागतो, त्यांना इंटरेस्ट नसतो. सो त्यांना त्यांचा वेळ द्या आणि हळूहळू त्यांच्यासोबत बोला. आज तुम्ही 5 सेंटेन्स त्यांच्यासोबत बोललात तर उद्या 7 बोला, परवा 10 बोला. अशा पद्धतीने हळूहळू तुम्ही प्रॅक्टिस वाढवू शकतात. मुलांना त्यांचा वेळ द्या. टिप नंबर 4 ते म्हणजे मुलांना घरामध्ये इंग्लिशचं ॲटमॉस्फिअर क्रिएट करून द्या. ते कसं करून देणार, कारण आज सुद्धा आपल्याला कुठेतरी पश्चाताप होतो की अरे आपल्याला तरी आधीपासून इंग्लिशचं ॲटमॉस्फिअर मिळालं असतं तर आज आपली ही हालत नसती किंवा आज आपण एवढे आपल्याला एफर्ट्स करावे लागले नसते. म्हणून आपल्या मुलांना ते इंग्लिशचं ॲटमॉस्फिअर घरात क्रिएट करणं खूप गरजेचं आहे. तर त्यासाठी काय करणार, तर मी आधीच सांगितलं आपल्या ज्या पहिल्या टिप्स आहेत ते म्हणजे मुलांसोबत इंग्लिश बोलणं. पण मुलं जेव्हा टीव्ही बघत आहात, मोबाईल बघत आहेत तेव्हा ते काय बघत आहेत यावर आपलं लक्ष असणं खूप गरजेचं आहे. मोबाईलमध्ये जे बघतील ते त्यांना युजफुल असेल हेच त्यांनी बघायला हवं. जसे की इंग्लिश कार्टून, मी आधी सुद्धा एक स्पेशल व्हिडिओज बनवलाय की मुलांना कुठली कार्टून युजफुल आहेत की त्याच्याकडून त्यामुळे त्यांची लँग्वेज इम्प्रूव्ह होईल. तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर नक्कीच जाऊन बघा. मी त्या ठिकाणी आय थिंक 5 to 7 कार्टून चॅनल्स मी तिथं मुलांसाठी सजेस्ट केलेले आहेत. तर ते जाऊन नक्की बघा. मुलं ते रोज ऐकतील, त्यांना सुरुवातीला समजणार नाही, पण मुलं जेव्हा ऐकतील तेव्हा त्यांना नक्कीच ते त्यांच्या कम्युनिकेशन मध्ये बोलायला लागतात. जसे की मी आता सुवानीकडून अनुभवते, ती पेपा बिग सतत रोज डेली बघत असते आणि जवळजवळ ती आता त्यांच्या ॲक्सेंट मध्ये त्यांचे डायलॉग सुद्धा मला बोलून दाखवते. तर हा फरक असतो लिसनिंगचा, कारण कुठलीही भाषा शिकायची पहिली स्टेप म्हणजे ती आपण ऐकून शिकू शकतो. तर मुलांना जेवढं शक्य होईल तेवढं मुलं इंग्लिश ऐकतील हा आपला प्रयत्न असावा. तर या पद्धतीने आपण मुलांना इंग्लिश ॲटमॉस्फिअर क्रिएट करून देऊ शकतो. त्याच पद्धतीने सेकंड, तुम्ही मुलांना इंग्लिश स्टोरी बुक्स रीड करून दाखवू शकता, ऐकवू शकता. मुलं नसतील रीड करत तर तुम्ही रीड करा त्यांच्यासाठी. आता तर फुल टाइम आहे आपल्याकडे. आपल्या मुलांना सर्वात मोठं गिफ्ट आपण जे देऊ शकतो ते म्हणजे आपला टाइम, आणि तो जास्तीत जास्त तुमच्या मुलांना द्या. आता वळूया टिप नंबर 5 कडे. लास्ट टिप आपली ही आहे, ती म्हणजे से अँड रिप्लाय. जेव्हा आपण मुलांसोबत इंग्लिश बोलत असतो तर त्यांना सुद्धा फोर्स करा की तू इंग्लिशमध्येच बोल. जसं की मी तुम्हाला आधी एक्झाम्पल सांगितलं, जर आपण त्यांना काही क्वेश्चन करत असणार तर तुम्ही सुरुवातीला त्यांना सांगा की तू असं आन्सर इंग्लिशमध्ये देऊ शकतो. आणि हो, जर तुम्ही हे रोज करत गेलात ना, मी तुम्हाला आधी सांगितलं, रिपीट द सेम सेंटेन्स अगेन अँड अगेन. आणि हो, यू हॅव टू प्रॅक्टिस ईच अँड एव्हरी सिंगल डे. तुम्हाला रोजच प्रत्येक दिवस प्रॅक्टिस करायची आहे, तरच ते मुलांना सवय होईल, त्यांच्या जिभेलाही सवय होईल, त्यांच्या कानालाही सवय होईल, त्यांच्या माइंडलाही सवय होईल. आणि प्रॅक्टिस मेक्स परफेक्ट हे तर आपल्या सगळ्यांनाच माहित आहे. म्हणून हा लास्ट म्हणजे सर्वात जास्त इम्पॉर्टंट ते म्हणजे मुलांना जास्तीत जास्त प्रॅक्टिसवर भर देणे आणि आपण रोजच मुलांसोबत इंग्लिश बोलत आहोत याची काळजी घेणे. रोज आपण हे लक्षात घ्यायला पाहिजे की आपल्या मुलांसोबत आपण आज काय केलं इंग्लिशसाठी, त्यांची इंग्लिश इम्प्रूव्ह होईल यासाठी आपण आज काय केलं. कारण आता वॅकेशन चालू आहे, आपण जास्तीत जास्त वेळ देऊ शकतो त्यांना आणि त्यांच्यावरती सुद्धा आता लोड कमी आहे. तर हे त्यांची स्पेशल स्किल्स वरती मुलं आता वॅकेशन मध्ये काम करू शकतात. मी लवकरच मुलांना वॅकेशन मध्ये बिझी कसं ठेवायचं त्या सुद्धा टिप्स तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. तुम्हाला त्या हव्यात की नाही ते मला कॉमेंट मध्ये नक्कीच कळवा. तर ह्या होत्या आजच्या 5 मोस्ट इम्पॉर्टंट टिप्स. या टिप्स यूज करून आपण आपल्या मुलांना इंग्लिशचं ॲटमॉस्फिअर क्रिएट करून देऊ शकतो आणि त्यांचा इंग्लिश बोलायचा कॉन्फिडन्स वाढवू शकतो. तर आय होप तुम्हाला या टिप्स आवडल्या असतील आणि तुम्ही नक्कीच तुमच्या मुलांसोबत यूज करणार, तुमच्या मुलांवर या अप्लाय करणार. आणि हो, तुमचा एक्सपिरियन्स माझ्यासोबत शेअर करायला विसरू नका. तो तुम्ही शेअर करू शकता इंस्टाग्राम थ्रू,
किंवा युट्यूबला या व्हिडिओच्या खाली कॉमेंट करून मी तुमच्या कॉमेंट रीड करत असते. इन्स्टालाही सगळेच मेसेज मी बघत असते. सो आता वळूया, मी तुम्हाला सांगितलं होतं की शेवटी मी बुक्स सजेस्ट करणार आहे. ते सगळ्यात माझे फेवरेट बुक्स आहेत आणि हे मी सुहानीसोबत जवळजवळ 1 वर्षापासून मी वापरते आहे. मला खूपच चांगला अनुभव या बुक्स आलेला आहे, म्हणूनच मी आपल्या मुलांना सुद्धा ते सजेस्ट करते. या बुक्सवरती मी आधी सुद्धा एक व्हिडिओ बनवलेला आहे, तोही तुम्ही बघू शकतात. आणि हो, तर या बुकचं नाव आहे फ्लुएन्सी सेंटेन्सेस. तर या बुक्सचे टोटल 4 बुक्सचा एक सेट आहे, पण सुहानीने एक बुक माहित नाही कुठं ठेवलं ते आता मला भेटत नाहीये. तर हे आहेत, इथं तुमच्या समोर मी 3 बुक्स दाखवत आहे, बुक नंबर 2, 3rd and 4th. सो या बुक्समध्ये मुलांसाठी का बेस्ट आहेत, कारण असे पिक्चर्स दिलेले आहेत. तर हे पिक्चर्स तू आपण समजू शकतो की अच्छा इंग्लिशमध्ये या ऍक्शनला काय म्हटलं जातं. आपल्याला त्यासाठी मराठी ट्रान्सलेट करायची गरज नाही. आणि हो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर आपल्याला इंग्लिश शिकायची असेल तर ट्रान्सलेट थ्रू आपण कधीच शिकू शकत नाही, म्हणून ट्रान्सलेट करायचं थांबवा. तर इथं ऍक्शन दिलेले आहेत, म्हणजे मुलांच्या लक्षात येतं की या ऍक्शनला इंग्लिशमध्ये आपण या पद्धतीने बोलू शकतो. तर हे बुक्स मुलांसाठी खूपच युजफुल आहेत. जर तुम्हाला हे घ्यायचे असतील तर हे तुम्ही ऑनलाईन ऑर्डर करू शकतात. Amazon वरती अवेलेबल आहेत आणि बुक्सची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. तर त्या लिंक वरती क्लिक करून तुम्ही आजच बुक ऑर्डर करू शकतात. आणि मला वाटतं तुम्ही करायलाच हवीत, कारण ही जास्तीत जास्त सेंटेन्सेस या बुक्स मध्ये अवेलेबल आहेत. ही सेंटेन्सेस फक्त तुम्हाला मुलांकडून प्रॅक्टिस करून घ्यायचे आहेत. आणि अजून एक सोर्स तो म्हणजे आहे आपले शॉर्ट्स. मी रोजच शॉर्ट्स अपलोड करत असते सुहानीसोबत. ते ऐकून सुद्धा तुम्ही तुमच्या मुलांना नोट करून घ्यायला सांगू शकतात आणि त्यांची सुद्धा तुम्ही तुमच्या मुलांकडून प्रॅक्टिस करून घेऊ शकतात. सो तुम्हाला शॉर्ट्स आवडत आहेत की नाही ते सुद्धा तुम्ही मला कॉमेंट थ्रू नक्कीच कळवा. सो आजचा हा व्हिडिओ इथंच मी थांबवते. आय होप तुम्हाला आवडला असेल. तुमची मतं नक्कीच कॉमेंट थ्रू माझ्यासोबत शेअर करा. आणि हो, जर चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपण इथे खूपच सोप्या पद्धतीने इंग्लिश शिकत असतो, तेही आपल्या मातृभाषेतनं. आणि हो, जर तुम्हाला कुठं काही डाऊट्स येत असतील तर ते तुम्ही मला विचारू शकतात. पण याआधी मी एक ॲप सुद्धा सजेस्ट केलेला आहे, तिथे तुम्ही तुमचे डाऊट्स, इंग्लिशचे काही डाऊट असतील ते तुम्ही तिथे क्लिअर करू शकता. तो त्यासाठी आहे हा व्हिडिओ, तो जाऊन नक्की बघा. ओके, सो दॅट्स ऑल फॉर टुडे. Thank you so much. See you in the next video.